मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंमध्ये आता कुंभमेळ्यावरून शहा काट शहा. फडणवीसांनी घेतलेल्या बैठकीला शिंदेंनी मारली होती दांडी. आज नाशिकला जाऊन घेणार तयारीचा आढावा. शिंदे आणि फडणवीस यांच्यामधल्या कथित शहा काट शहाच्या राजकारणाचा दुसरा अंक. मुख्यमंत्र्यांच्या वॉर रूम प्रमाणे एकनाथ शिंदे आता कोऑर्डिनेशन रूमची स्थापना करणार. पालकमंत्रीपदाचा वाद कायम असताना एकनाथ शिंदेंचा नाशिक दौरा. मुख्यमंत्र्यांच्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री शिंदे सुद्धा घेणार कुंभमेळ्याचा आढावा. संध्याकाळी 6 वाजता जाहीर सभा. अजित पवारांकडून पुन्हा एकदा धनंजय मुंडेंची पाठराखण. धनंजय मुंडेंवरील आरोप सिद्ध होईपर्यंत कोणतीही कारवाई करणार नाही. देवगिरीवरील बैठकीमध्ये ठाम भूमिका. सूत्रांची माहिती. बीडमध्ये संतोष देशमुखांची हत्या करणाऱ्यांची बी टीम. धनंजय देशमुख यांचा गंभीर आरोप. तर बी टीम चालवणारे कोण हे सगळ्यांना माहिती आहे. धनंजय देशमुख यांचा निशाणा. संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणामधील आरोपी सुदर्शन घुलेची पोलीस कोठडी संपणार. आज केसच्या न्यायालयामध्ये हजर केलं जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज महाकुंभमध्ये पवित्र स्नान करणार. तर दिल्लीमधल्या गृह विभागाच्या बैठकीला सुद्धा मुख्यमंत्री उपस्थित राहतील. वादग्रस्त ठरलेल्या 1 रुपयांमध्ये पीक विमा योजनेमध्ये आता बदल होण्याची शक्यता. 100 रुपयामध्ये विमा देण्याचा निर्णय होणार. कृषी आयुक्तालयाचा राज्य सरकारला अहवाल सादर. बेस्टचे तिकीट दर हे दुप्पट करण्याच्या संदर्भात महाव्यवस्थापकांकडून चाचपणी. बेस्ट उपक्रम तोट्यात असल्यामुळे भाडेवाढीचा पर्याय. पंतप्रधान नरेंद्र मोदीच करणार नवी दिल्लीमध्ये भरणाऱ्या 98व्या साहित्य संमेलनाचं उद्घाटन. 21 फेब्रुवारीला विज्ञान भवनामध्ये होणाऱ्या उद्घाटनाच्या सोहळ्यामध्ये शरद पवार स्वागताध्यक्ष. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा हजर राहणार. मोदी आणि ट्रम्प यांची द्विपक्षीय चर्चा. आण्विक ऊर्जा क्षेत्रामध्ये सहकार्य वाढवणार. तहव्वूर राणाला लवकरच अमेरिका भारताकडे सोपवणार. F-35 लढाऊ विमान भारताला सोपवण्यासाठी अमेरिका राजी. अमेरिकेच्या दौऱ्याच्या दरम्यान पंतप्रधान मोदींनी घेतली एलॉन मस्क यांची भेट. किमान सरकार कमाल प्रशासन या दिशेनं भारताच्या प्रयत्नांवरती दोघांमध्ये चर्चा. वॉशिंग्टन डीसी मधल्या ब्लेअर हाऊसमध्ये मोदी आणि मस्क यांच्यामध्ये बैठक. आणि वुमन्स प्रीमियर लीगला आजपासून सुरुवात. गतविजेते बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यामध्ये सलामी. स्मृती मानधना, एलिस पेरी, गार्डनर आणि बेन मुनी यांच्या खेळीकडे सगळ्यांच्या नजरा. ब्रेक